घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. मला बँगलोरच्या कंपनीचा कॉल आलाय. अरे वा. पण मम्मा आता काय? अगं असं काय करतेस? एवढी चांगली बातमी देतेस आणि चेहरा काय पाडलास असा? मम्मा 2 दिवसात रिपोर्टिंग करायचंय. अगं 2 दिवसात ना? म्हणजे 2 दिवसात? काय नाव? अरे चुकून चूक झाली. माझा हेतू मुळीच असा नव्हता रे. हे बघ, नेक्स्ट टाइम अशी चूक होणार नाही माझ्याकडून. बाय. हा ओम, एक मिनिट. मला एक प्रश्न विचारायचा तुला. मला? हो. हा विचार ना, विचार. माझी आणि जुलियानाची क्लिप कोणी लीक केली? मी तुला काहीतरी विचारतोय ओम. मी तुला सांगितलं होतं की हितचिंतकांपासून तू सावध राहा. मी पण तेच विचारतोय की कोण आहे तो हितचिंतक? ते तू शोधायचंस. ओम, अरे तू क्लिअर का बोलत नाहीयेस? श्री श्री श्री. अरे माझ्याकडे खूप काम आहेत रे, वेळ खूप कमी आहे. आणि तुझ्यासारखा माझा बिझनेस स्टॅब्लिश्ड सुद्धा नाहीये. मला त्याला डेव्हलप करायचं आहे, त्याला एस्टॅब्लिश्ड करायचं आहे. माझ्याकडे वेळ खूप कमी आणि कामं खूप जास्त आहेत. सो बाय, टेक केअर. आणि एक, पुढचा काळ अजून कठीण जाणार आहे. हा बाय. नाही ओम, एक ओम, ही बिझनेस कॉम्पिटिशन म्हणायची की जेलसी? तुला आनंद होतोय की त्रास होतोय? ओम, तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाहीये का? अगं आपण प्रगती करतोय वृंदा. अगं मी तुला किती वेळेस सांगितलंय की तेरे लिए तो मेरी जान भी हाजिर है. कॉम्पिटिशन ऑलवेज किल इमोशन. आणि इमोशनलेस असलेला माणूस दगड बनतो. हा सगळा काय प्रकारे मला काय कळतच नाहीये. इमोशनल माणसं इमोशनल फूल म्हणजेच मूर्ख असतात. वृंदा, स्पर्धा तर सुरू झाली आणि आता ही तेव्हाच थांबेल जेव्हा यातला एक कोणीतरी संपेल. ओम, नो मोर आर्ग्युमेंट्स. मला इथे एकट्याला राहायचंय. तुझा
आऊ आप्पा काय पाडशील म्हातारीला पडील का बाई मी. काय झालंय सुखीरा सुखीरा काय झालंय काय. आऊ मला जॉब मिळालाय. काय हो छान छान छान. कसला जॉब आहे. HR मध्ये जॉईन होते. HR ते काय असतं. अहो ऑफिसात काम असतं ते बिल बनवायची बिल आणायची बिल लिवायची ते काय पतूर बितूर लिवायचं असं काही काही असतं बरंच ऑफिसात करतात ते. मावशी तुला कसं काय माहिती ग. ती काहीतरी ठोकतीये बघ. तू सांग मला काय ते. नाही आऊ मावशी एकदम बरोबर बोलते. साधारण माझंही काम असंच असणार आहे. ए तोबरा तुला कशी माहिती. ती माझी पहिली मालकीण होती ना ती HRच होती. ती फोनवर बोलायची तेव्हा ऐकायची ना सारखं ये बिल पेमेंट करो वो बिल पेमेंट करो इसका भेज दो उसका भेज दो. आणि मी माझा पगार मागितला की बुनबुन करायची द्यायचीच नाही लवकर. HR म्हणले की आपल्या टाळकच फिरतं बाई. तुला सटकायला काय हवं असतं. दुसरं काही लागतं का. सटकलं आपलं. मला सांग कुठे आहे तुझा जॉब. बँगलोरला. काय बँगलोर. ही बघा तुमची नात बघा काय म्हणते. जा सांग त्यांना हिला म्हणे बँगलोरला जॉब करायला जायचंय. बँगलोर. आप्पा मला जॉब मिळालाय. कंपनीचं हेडक्वार्टर बँगलोरला आहे आणि काही दिवस तिथेच जॉईन व्हायचंय. नंतर मग मुंबईला ट्रान्सफर मिळेल. सॉरी आप्पा मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं पण मी सहज ऍप्लिकेशन केलं आणि. कधी जावं लागणार आहे तुला. 48 तासानंतर रिपोर्टिंग करायचंय. 48 तास. अगं परवा म्हण ना मग. हो. बर कधी निघणार आहेस. विचारताय काय तिला. ओरडा ना तिला. काय गरज आहे ग नसती उठाठेव करायची. मुलीच्या जातीने उगाच परक्या मुलखात जायचं नाही कळलं. सांगा तिला. आऊला मानतेस ना. मानतेस ना मग माझं म्हणणं ऐकायला हवं. उगाच देखल्या देवादंडवत नकोय. आऊ अगं तुला समजत नाहीये. बरोबर आहे मला समजत नाहीये. तू शाणी मी गाढव. तुम्ही सगळी जण शाणी आहात कळलं ना. त्यांच्याकडे बघू नकोस. एवढे एकच आहे जे माझं मन जाणतात. मला काय म्हणायचं ते त्यांना समजू शकतं. आऊ अगं मलाही कळतंय पण. स्वप्निता ताई जरा आत चला मला तुमच्याशी बोलायचंय. जा घ्या कान भरवून. कोण कान भरणार आहे त्यांचे. मला त्यांना काही कामाचं सांगायचंय. मला काय मूर्ख समजलीस. हो स्वप्निता ताई चला ना चला. ना तिला सांगा तिच्या पायरीने वाग. हो पण आता तू या सगळ्याचा त्रास करून घेणार आहेस का. त्यांना त्यांचं काहीतरी आज बोलायचं असेल. हो असं चोरून मारून लपून छपून बोलायचंय. मी सांगते तुम्हाला ही पोरगी आहे ना माझं न ऐकता बँगलोरला जाणार. तुम्ही उगाच नसता उपद्व्याप करून ठेवलेत. म्हणजे कुटुंब मोठं आहे घर मोठं हवं. आता घर लहान असतं काही बिघडलं असतं का. पण नाही घर मोठं आणि खोटं. आता या बंगल्यात आपण फक्त दोघच राहणार. फक्त दोघं. केवढं मोठं झालंय माझं बाळ. एवढंच होतं पण जप स्वतःला. अनोळखी लोकांमध्ये राहणारेस
मला बँगलोरला जॉब मिळालाय. मी असं अचानक समोर आलो म्हणून सांगतेस मला? पप्पा असं नाही. वडिलांचं काही ऐकायचं नाही, वडिलांना काही सांगायचं सुद्धा नाही. छान शिकवणी मिळत असेल ना तुला? पप्पा काय झालंय तुम्हाला? कोण असं शिकवतंय? मला माझी समज आहे. मला वाद घालायचा नाही. पप्पा उद्या परवा मी निघणार आहे. नंतर नसेन हो मी बोलायला. असलीस तरी सुद्धा माझ्याशी केव्हा बोलतेस तू? एन्जॉय युअर लाईफ. पप्पा पप्पा तुम्हाला काहीच वाटत नाहीये? भावना शून्य आहे तुझे वडील. प्रभाकर, तुम्ही तिला दुखवताय. मग कशाला बोलता माझ्याशी? मी बोलल्यानंतर तुम्ही दुखावले जाता, तुम्हाला त्रास होतो. मग नका ना बोलू. एक आनंदाची बातमी सांगायला आलो होतो. विनाकारण वाद ओढवून घेतला. पप्पा तुम्ही तुमचा आनंद साजरा करा. पप्पा मलाही तुमच्या आनंदात सहभागी व्हायचंय. काय बातमी देणार होता? तुमच्या दृष्टीने फार महत्वाची बातमी नसेल ती, पण माझ्यासाठी स्पेशल आहे. एक छोटासा गाळा मी बुक केलाय बिझनेससाठी. आता त्या ठिकाणी गॅरेज सुरू करेल मी. काँग्रेट्स पप्पा. अभिनंदन. आऊ अप्पांना पण सांगा, त्यांना खूप आनंद होईल. आणि बेटा तुझंही अभिनंदन. आय एम सॉरी बेटा, मी आय डोंट नो वाय, पण मी मगाशी उगाचच अगदी वियर्ड रिॲक्ट झालो. आय एम रिअली सॉरी. पप्पा बरं, तुझी राहण्याची काय सोय तिथे? ते तिथे गेल्यावर कळेल पप्पा. एक कॅप्टन राय म्हणून माझे खूप चांगले मित्र आहेत बंगलोरला. त्यांची फॅमिली सुद्धा तिथेच आहे. बरं, तुझी राहण्याची काय सोय तिथे? ते तिथे गेल्यावर कळेल पप्पा. एक कॅप्टन राय म्हणून माझे खूप चांगले मित्र आहेत बंगलोरला. त्यांची फॅमिली सुद्धा तिथेच आहे. मी त्यांच्याशी बोलून बघतो, म्हणजे त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी कुठेतरी तुझी राहण्याची सोय तर नक्कीच करू शकतील. कसं आहे ना, अनोळखी जागा, अनोळखी माणसं, त्यातल्या त्यात ओळखीच्या ठिकाणी तू असलीस की मग आम्हालाही काळजी कमी वाटेल. थँक्स पप्पा. सचिन, माझा जॉब कन्फर्म झालाय. रिअली? येस. काँग्रेट्स यार, काँग्रेट्स. आणखी एक गुड न्यूज म्हणजे पप्पा नवीन बिझनेस सुरू करतायत आणि त्यासाठी त्यांनी गाळाही बुक केलाय. सुपर यार.
यार पण ही सगळी गोष्ट मला कोणी का नाही सांगत घरामध्ये या? अरे नाही, मी सगळ्यांना सांगणारच होतो. एक गॅरेजसाठी एक गाळा बुक केलाय मी. पप्पा कॉंग्रॅट्स. रागवला नाहीस? नाही, रागवू कशाला? ऍक्च्युली तुला पैशांची गरज होती आणि पप्पा मी तो विषय कधीच सोडून दिलाय. इनफॅक्ट मी आता असा डिसिजन घेतलाय की मी स्वतःच कमवीन आणि स्वतःचं एज्युकेशन पूर्ण करेन. खरं तर वडील म्हणून मीच तुला मदत करायला हवी होती आणि इट्स ओके. पण वडील म्हणून जर का तुम्हाला खरंच काही करायचं तर तर एक गोष्ट कराल माझ्यासाठी प्लीज? बोल ना. या क्षणी मी पैसा सोडून तुला नाही नाही पैसे नको आहेत मला. पण माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे. आई आणि तुमच्यामधला वाद मिटवून टाका ना प्लीज. सचिन जाऊ दे तो विषय. त्यांना नसेल बोलायचं ना तर तसंच ठीक आहे. अगं पण उद्या स्वप्नीता चालले, या घरामध्ये आपण तिघच असणार आहे आणि त्यातही असं. आता नको ना हा विषय काढू सचिन. अरे स्वप्नीता उद्या निघणार आहे. तिला जाताना या गोष्टीचं टेन्शन कशाला? पप्पा प्लीज तुम्ही तरी या गोष्टीचा विचार करा. स्वप्नीता, मम्मा मी जाणं कॅन्सल करते. अगं माझ्यामुळे आऊ अप्पांना पण त्रास होईल. अगं वेडी आहेस का तू? असं करून त्यांना आणखीन त्रास देशील बाळा. अगं मायेचं माणूस आपल्या जवळ नसलं की आपल्याला त्रास होतो हे खरंय. पण त्याही पेक्षा जास्त त्रास होतो ना जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या बरोबर मन मारून राहत असते. ती व्यक्ती मनातल्या मनात पुढत असते आणि आपण बघत राहण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही. असो, तू तू तयारीला लाग बाळा. काय काय न्यायचं त्याची लिस्ट कर. शॉपिंग करावं लागेल, पॅकिंग करायचंय. आपल्याकडे एक मोठी बॅग आहे ना, मी ती काढून ठेवतो खाली. स्वप्नीता, इथून पुढे तू फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार कर. मम्मा, हे सगळं बघून मला जावंसं नाही वाटत आहे ग. जा बाळा जा. स्वतःचा शोध घ्यायची संधी मिळते ना तर ती अशी दौडू नकोस. लग्नानंतर परत अशी संधी मिळेल की नाही सांगू शकत. मम्मा, मी लग्न नाही करणार. कर्मबंधातली ठेवही. इकडे या मावशी. बसा गुमानी. अगं
काय झालं मावशी? बाय खरंच जाणार ना बंगळूरला? आऊची अवस्था बघितलीस ना तू, आणि असंच जर राहिलं तर मला नाही वाटत ग मी जाऊ शकेन. अहो येड्या की खोळ्या तुम्ही या. तुमच्या बापानं त्यांच्या बडे जावापाई नोकरी लाथाडली. मी त्यांना नावं नाही ठेवते, फक्त तुम्हाला आठवण करून देऊ राहिले. अहो त्यांनी जेव्हा नोकरी लाथाडली तेव्हा घरच्या सगळ्यांना वाईट वाटलं होतं की नाही? आणि आता तुम्ही बी तेच करताय. पण तू आऊची अवस्था बघितलीस ना मावशी. काय बघतेस तू? तुमचा हात सवा लय आवडतो बघा. तुमच्या जागी दुसरं कोणी एखादं असतं ना तर अशी तन 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 केली असती बघा. पण तुम्ही ना लय साध्या वळ्या आहेत. आऊ मोठी आहे ग, आमच्यावर माया करते आणि मायापोटीच बोलते ती. हेच म्हणायचंय मला. त्या मोठ्या आहेत, तुमच्यावर माया करतात, त्यांच्या जागी त्या बरोबर आहे. पण म्हणून तुम्ही जायचं रद्द करायचं नाही. जायचं तुम्ही, तिकडं जायचं, तिकडं राहून इकडं यांची काळजी घ्यायची. आहे की नाही? काय हो त्या म्हातारीला ना तुमचं प्रेम पाहिजे. प्रेमाची भुकेली येते. त्यांना तुमचा पैसा अडका नकोय हो. पण सगळी माणसं जवळ असली ना की म्हाताऱ्याला खुश असतात बघा. पण म्हणून का तुम्ही तुमचं जाणं रहित नाही करायचं. आपण आपल्या चालीनं चालायचं. तू तुझा निर्णय कळवलायस की नाही? आता आपण बघू ना तुझी नात तुझ्या शब्दांना किती मान देते ते.